आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही, अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही, काही ध्येय राहिले नाही, जगण्याची आशा राहिली नाही. अशा वेळेस चैतन्यमूर्ती राम नामाचे ध्यान करा आणि राममंत्राचे पठण करा. ज्या राम नामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दाह शांत केला, ते राम नाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल. म्हणून अत्यंत श्रद्धेने मन लावून ध्यान लावून रामनाम घ्या. रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे, परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती श्रवण करा. त्याबरोबरीने 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीला पुढील 10 मंत्रांपैकी एका रामनामाचा जप अवश्य करा. सर्वात पहिलं, राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे. केवळ राम नामाची मात्रा घेतली तरी इतर पथ्य आपोआप पाळली जातात. 2. रामाय नमः हा मंत्र पद, प्रतिष्ठा, लक्ष्मी, पुत्र, आरोग्य प्रदान करेल. 3. ओम रामचंद्राय नमः हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल. ओम रामभद्राय नमः आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करेल. ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र इप्सित मनोकामना पुरे करेल. ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल. श्रीराम जय जय राम हा त्रयोदक्षरी मंत्र अध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल. ओम दशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे. ओम हम हनुमते श्री रामचंद्राय नमः हा मंत्र भक्त आणि भगवंत दोहोंची कृपादृष्टी मिळवून देणारा ठरेल. ओम रामाय धनुष्णानाय स्वाहा हा मंत्र हितशत्रूवर मात करण्यास सहाय्यक ठरेल. यातून कोणता एक मंत्र 108 वेळा जप करा. रामकृष्ण हरी.